या संदर्भात दादांचा किंवा तटकरे साहेबांचा काही फोन किंवा काही माहिती विचारली किंवा काही या संदर्भात बोलणं झालं? अद्याप तरी फोन आला नाही. मला काही महत्त्वाचं तुमचं बोलणं झालेलं आहे का या संदर्भात दादांशी? नाही. दादांना कुठं वेळ आहे. दादांनी पक्षाने त्यांना सॅलरी सोल्जर म्हणून नेमलं आहे ना, की बाबा ठीक आहे, काय म्हणणं आहे तुझं, हां हे गुलाबी जॅकेट घाला, ठीक आहे, हा कार्यक्रम हे असं ठीक आहे. त्याचं काम संपलं. आता शांत राहा ना बाबा. तू आता पुढं पण खांद्यावर हात ठेवणं हे कितपत योग्य आहे? मी दादांशी बोललो नाही ना, मी तटकरे साहेबांशी बोललो ना, काही कोणाशी बोललो. मी माझ्या जे माझे समवयस्क किंवा पक्षातले महत्त्वाचे लोक मला वाटतात त्यांच्याशी मी बोललो होतो. रात्री विनंती केली होती की त्याला ते ट्विट डिलीट करायला लावा, कारण तुमच्या एका शब्दावर मी मागचं ट्विट डिलीट केलं आहे. पण त्यांनी काही ऐकलं नाही. त्याच्यामुळे मी माझं ट्विट डिलीट करत नाही. मी कोट ट्विट करेल, तो जितका माझ्याशी खेटेल मी तितकाच खेटेल. माझा फक्त प्रश्नाचं उत्तर दे म्हणा, अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला. एकंदरीतच मिटकरी या ठिकाणी स्पष्ट भूमिकेत आहेत की त्यांनी, नरेश अरोरांनी दादांच्या खांद्यावर हात का ठेवला. माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझ्या नेत्यावर जर कोणी अशा प्रकारे त्यांचा अपमान होत असेल किंवा त्यांचं हे होत असेल तर मी ते कदापि सहन करणार नाही. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.